विशेष करून वृद्ध सेवा आश्रमचे सर्वस्व असलेले ज्ञानेश्वर रक्षकजी, त्याचप्रमाणे अमरावतीवरून आलेले आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता आलेले गोविंद पोलाटजी, त्याचप्रमाणे शीख समुदायातर्फे आलेले जगदीश सिंगजी, मंचावर उपस्थित असलेले नगरसेवक सुहास नानवटकर, आमच्या ताई मनीषाताई ठाकरे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रमुख असलेले बंतेजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आमच्या, आणि या कार्यक्रमाचे आयोजक असलेले राहुल मून असेल, आमचे भाऊराव कोकणे, राजू भाऊ आणि मच्छिंद्र साळवे, या सगळ्यांचं मनातून धन्यवाद मानतो आहे की गेल्या 8 दिवसापासून ते सम्राट अशोक यांची जयंती साजरी करतात आहे. कालसुद्धा अशोक चौकामधनं त्यांनी एक पदयात्रा काढली होती आणि त्या पदयात्रेच्या माध्यमातून त्या चौकाचं नामकरण जे आहे सम्राट अशोक असं देण्यात आलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी एक सम्राट अशोकांचा पुतळा उभारला पाहिजे असं त्यांची मागणी होती आणि या मागणीला मी समर्थन दिलं. आणि त्या भागातले नगरसेवक असलेले सुहास नानवटकर जी असेल, नगरसेविका सुजाताई कोंबाळे यांना विनंती केली की येणाऱ्या या महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये आपण असा प्रस्ताव ठेवावा आणि सुहास नानवटकर आणि आमच्या ताई सुजाताई कोंबाळे यांनी त्यावरती दुजोरा देऊन तो ठराव पास करू असा विश्वास आपल्याला दिला आहे. त्याकरता त्या दोघांचा मनातून धन्यवाद मानतो आहे. खरं सांगायचं म्हणजे की आजच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण जगामध्ये आपण बघतो आहे, अमेरिका इस्रायल वर्सेस इराणचं युद्ध सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपण जसं म्हणतो संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारा गौतम बुद्ध, तर तेच आपलं म्हणणं आहे की सध्याच्या काळामध्ये आपल्याला युद्ध नको, तर आपल्याला बुद्ध हवं आहे आणि त्यांचे विचार आपल्याला हवा आहे आणि तेव्हाच काही जगामध्ये शांती प्रस्थापित होईल आहे. तुम्हाला सांगतोय की या प्राचीन काळामध्ये एक श्रेष्ठ प्रशासक म्हणून त्यांची गणना केली आहे, ते असे सम्राट अशोक. आजचं जे आपण बघतोय आजच्या काळामध्ये, मी राजकारणावर जाणार नाही, परंतु जे वास्तविकता आहे ते सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे की आज जे आपल्या देशावर राज्य करून राहिलेले आहे, राज्यकर्ते आहे, ते राज्यकर्ते कुठल्या प्रकारचे, कुठल्या विचाराचे आहे, त्यांच्या माध्यमातून काय काय घटना घडतात आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. इफ्सिनची फाईल असेल, आपल्या कराची फाईल असेल, हे अशा केसेस आपल्या सध्याच्या काळामध्ये निघून राहिले. सम्राट अशोकच्या काळामध्ये अशी घटना घडली असेल तर मला असं वाटतं की एक तरी माणूस त्यावेळेस जिवंत राहिला नसता असा. आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम आठवण करून देतोय, ही पुन्हा तुम्हाला याच्याकरता सांगतोय की काळाची गरज बदललेली आहे आणि आपल्याला आजच्या काळामध्ये असे प्रशासक निवडायचे आहे की जे आपले सम्राट अशोक यांचे विचार पुढे नेतील. हीच विनंती तुम्हाला करायला आलो आहे. वेळ खूप झालेला आहे. आपले गोविंद पोलाट यांना ऐकायचं आहे, ते अमरावतीवरून तुम्हाला मार्गदर्शन करायला आलेले आहे आणि त्यांचं ऐकायला मी सुद्धा इथं आलेलो आहे, त्यामुळे खूप जास्त काही बोलणार नाही. परत एकदा आपल्या सगळ्यांना सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. जय हिंद, जय भीम. धन्यवाद गिरीश भाऊ.